प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो। रामनवमीपर्यंत राम उत्सव हा सर्वत्र साजरा केला जातो, आनंद उत्सव साजरा केला जातो। याच काळामध्ये देवीचंही नवरात्र असतं। चैत्र नवरात्र हे प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत असतं आणि या पवित्र काळामध्ये काहीतरी सत्संग व्हावा, काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडाव्यात म्हणून उपस्थित असलेले सगळे जे काही श्रोते आहेत, या श्रोत्यांना मनापासून धन्यवाद। आणि आपण सगळे मिळून प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करूया। तुमचा सदैव आशीर्वाद कृपा आमच्यावरती राहू देत, सर्वांवरती, आणि असंच सातत्याने काही ना काहीतरी आमच्या जीवनामध्ये सत्संग घडत राहू देत। कालपर्यंत आपण असं पाहिलं या रामरक्षेमध्ये, आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान सन प्रभुः। आराम कल्पवृक्षाणाम म्हणजे कल्पवृक्षासारखं मनातल्या सर्व कामना पूर्ण करणारं असं हे श्रीरामांचं नाव आहे। थोडक्यात म्हणजे आराम कल्पवृक्षाणाम याचा अर्थ असाही पाहिला की आमच्या इच्छा आकांक्षा कोणत्या राहतच नाहीत रामनामा व्यतिरिक्त, हेही आपण पाहिलं। आणि काल आपण थांबलो होतो, आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पती सदैव गच्छताम। म्हणजे हे प्रभू रामचंद्र आपल्या धनुष्याला बाण लावून आणि पाठीशी अक्षय्य भाता असलेलं तुणीर लावून एखाद्या विषारी फुत्कार करणाऱ्या नागिणीप्रमाणे सदैव सर्वत्र लक्ष ठेवून आहेतच। आणि अर्थातच जे राक्षसांची दानवांची नकारात्मक शक्तीची चाहूल घेत ते सज्ज आहेत, असे श्रीराम माझ्या रक्षणार्थ अग्रतः पथी सदैव गच्छताम। म्हणजे माझा जो जीवन पथ आहे, या पथावरती ते अग्रेसर होऊ दे, म्हणजे ते पुढे चालू देत आणि मी त्यांच्या मागे चालतो। थोडक्यात रामांचं अनुकरण हे माझ्या जीवनामध्ये येऊ देत, कारण पथी अग्रतः पथी सदैव गच्छताम। पथ म्हणजे रस्ता, अग्रतः म्हणजे पुढे। अर्थातच एखाद्याच्या मागे मागे जर का आपण चालत असू तर पुढचा जसं चालतो तसं मागचा पण चालणारा त्या पुढच्याचं अनुकरण करत करतच चालत असतो। आता श्रेष्ठ धनुर्धर असे प्रभू रामचंद्र जर का आमच्या जीवनामध्ये अग्रगण्य असतील आणि ते पुढे असतील आणि ते पुढे पुढे चालत असतील आणि आपण त्यांच्या मागणं जर का चालत असू या जीवनपथावरती, तर आपला जीवनपथ हा धन्य होईलच, यामध्ये काहीही शंका नाही। कारण प्रभू रामचंद्र पुढे चालणार आहेत, अर्थातच पुढे ते आहेत म्हटल्यानंतर दोन गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत की आम्ही चालत असताना त्यांच्या मागे रामचंद्र पुढे असल्यामुळे या रस्त्यामध्ये असलेली संकट आपोआप पुढे चालणाऱ्या रामांना पाहून पळून जाणार आहेत, दुःख पळून जाणार आहेत, संकट पळून जाणार आहेत, राक्षस पळून जाणार आहेत। आणि आमचा मार्ग, जीवनाचा मार्ग जो अडथळ्यांच्या शर्यतीसारखा आहे, अनेक प्रकारचे अडथळे आमच्या जीवनामध्ये आहेत, तर अग्रतः पथी या जीवनपथावरती जर का प्रभू रामचंद्र असतील तर आमच्या या जीवनामधले कोणतेही अडथळे आता आम्हाला त्रास देणार नाहीत। कारण नुसते राम पुढे चालतायत असा त्याचा अर्थ नाही, तर आत सज्ज धनुषा विशुस्पृशा, एखाद धनुष्य बाण सज्ज करून अक्षय्य भाता पाठीला लावून इकडे तिकडे चाहूल घेत, कुठून संकट येत नाहीये ना, कुठून नकारात्मक शक्ती येत नाहीये ना, असं पाहत 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 ते आपल्या पुढे चाललेले आहेत आणि आपण त्यांच्या मागे चाललेलो आहेत। किती सुंदर या रामरक्षेच्या श्लोकाची ही कल्पना आहे की भगवंत पुढे चालावेत आणि भगवंताच्या मागे आपण चालावं। थोडक्यात का, तर प्रभू रामचंद्रांच्या मागे चालण्यामधला अजून एक दृष्टिकोन असा आहे
की प्रभू रामचंद्रांचं जे काही जीवन आहे ते मर्यादा पुरुषोत्तमाचं जीवन आहे आणि प्रभू रामचंद्राचं जीवन हे अनुकरणीय आहे. जीवनातला प्रत्येक पैलू प्रभू रामचंद्रांचा जो आहे तो आपल्याला या जीवनामध्ये अनुकरणीय आहे आणि तो अनुकरणीय असल्यामुळे जो पुढे चालतो त्याचंच आपण अनुकरण करतो. याही हेतूने आमच्या पुढे अग्रतः पथी आमच्या रस्त्यावरती राम प्रभू असले पाहिजेत. म्हणून इथे सगळ्यात शेवटी या श्लोकाच्या म्हटलेलं आहे, रक्षणाय मम राम लक्ष्मणा. माझ्या रक्षणार्थ ते पुढे चाललेले आहेत. आपण एखाद्या छोट्या बालकाला घेऊन जेव्हा रस्त्याने आपण चाललेलो असतो किंवा एखादी गाय असते तिचं वासरू तिच्या पाठीमागे चाललेलं असतं, एखादा हत्ती असतो त्याच्या मागे त्याचं पिल्लू चाललेलं असतं, तर ते पिल्लू इकडे तिकडे त्याचं लक्ष नसतं, ते फक्त एकच बघत असतं की आपली आई चाललेली आहे तर आईच्या पाठी 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 चालत राहायचं हेच त्या पिल्लाला माहिती असतं. पण त्या आईला कल्पना असते, त्या गाईला कल्पना असते की आपलं वासरू आपल्या पाठीमागून येत आहे, त्या हत्तीला कल्पना असते की आपलं पिल्लू आपल्या मागणं येत आहे, तर त्याला कुठले काटे टोचतील का, त्याला कुठली फांदी लागेल का, त्याला कुठला दगड टोचेल का, त्याला कुठला काही एखादे हिंस्र श्वापत त्याच्यावरती हल्ला करेल का, हे सगळं बघत बघत ती माऊली पुढे चाललेली असते आणि तिचं अनुकरण करत करत ते पिल्लू पण त्या आईच्या पाठीशी चाललेलं असतं. त्याला बाकी काहीही माहीत नसतं, त्याचा फक्त त्या आपल्या आईवरती दृढ विश्वास असतो की आई चालली आहे ना, मग मला भिण्याचं काही कारणच नाही, मी तिच्या मागे चालत राहणार आणि तिच्या मागे चालल्याने माझं कल्याणच आहे, हा त्याचा दृढ विश्वास आईवरती असतो. आणि म्हणून ते पिल्लू जसं चालत राहतं तिथे काय होतं की आई त्याच्या अग्रतः रस्त्यावरती अग्रतः पुढे आई चाललेली आहे आणि पथी सदैव गच्छताम, त्याच्या मागे ते पिल्लू चाललेलं आहे. मी एक दृष्टांत म्हणून हे तुम्हाला मुद्दामून उदाहरण दिलं. तर या श्लोकामध्ये बुधकौशिक ऋषी असं म्हणतायत, तुम्ही रामांची उपासना अशी जीवनामध्ये ठेवा की प्रत्येक ठिकाणी राम हे अग्रेसर असतील, राम हे पुढे असतील आणि तुम्ही त्यांच्या मागे चालत राहाल. म्हणून अग्रतः पथी सदैव गच्छताम. मग मार्ग कोणताही असू देत त्याच्या पुढे चालण्याचं काम अग्रेसर म्हणून प्रभू रामचंद्रच करतील. तर याकरता आपल्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांची भक्तीही असली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी अग्रगण्य असं या रामांना स्थान असलं पाहिजे. आता पुढच्या श्लोकांमध्ये म्हणतात बुधकौशिक ऋषी, सन्नद्धः कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं राम पातु सलक्ष्मणः. रामो दाशरथि शूरो लक्ष्मणः नुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः. इत्येतानि जपेन् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. रामं दूर्वादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः. एकंदरीत या 21, 22, 23, 24 आणि 25 या 5 श्लोकांचा आपण अर्थ पाहूया. कारण इथे बुधकौशिक ऋषी श्रीराम यांच्या वैशिष्ट्यांची आता आपल्याला माहिती देत आहेत, ज्यांची आपण उपासना करणार आहोत, ध्यान करणार आहोत, ज्यांच्या करता आपण रामरक्षा पठण करणार आहोत, त्या रामांची वैशिष्ट्ये आहेत तरी काय, काय वैशिष्ट्य आहेत त्यांची म्हणून आम्ही त्यांची उपासना करायची, काय वैशिष्ट्य आहेत रामांची म्हणून आम्ही रामरक्षा म्हणायची, म्हणून आम्ही रामनाम घ्यायचंय. तर ती वैशिष्ट्ये जी काही आहेत ती वैशिष्ट्य इथून पुढे आपल्याला हे बुधकौशिक ऋषी
सांगतायत. मग याच्यामध्ये केवळ रामांची वैशिष्ट्य सांगतात का, तर असं नाही. राम आणि लक्ष्मण या दोघांचीही गोष्ट सांगतायत. आणि म्हणून श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघ जण कसे आहेत हे या श्लोकाच्या द्वारे ते आपल्याला सांगतायत. आणि ते कसे आहेत हे सांगताना शब्द वापरतात, सन्नद्ध कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं राम पातु स लक्ष्मण. म्हणजे राम आणि लक्ष्मण हे सतत कसे आहेत, सन्नद्ध कवची खड्गी म्हणजे सतत तत्पर आहेत. आणि कसे आहेत, सतत तत्पर आहेत. सन्नद्ध कवची खड्गी म्हणजे त्यांनी कवच धारण केलेलं आहे सतत. आणि खड्गधारी म्हणजे खड्ग म्हणजे ढाल, चाप आणि बाण अर्थात धनुष्य बाण घेऊन सुसज्जित असलेले राम असं यांचं वर्णन इथे सांगतात. म्हणून हा शब्द असा झाला, सन्नद्धा कवची खड्गी चाप बाण धरो युवा. चाप बाण पण त्यांनी धारण केलेले आहेत, खड्ग पण धारण केलेलं आहे, धनुष्यबाण धारण केलेलं आहे, कवचधारी आहेत आणि सतत ते तत्पर आहेत. तर सुसज्जित आहेत आणि धनुष्यबाण घेऊन सुसज्जित असलेले राम आणि लक्ष्मण हे दोघ जण कसे आहेत, तर धरो युवा म्हणजे ते अत्यंत तरुण आहेत, युवक आहेत, तरुण आहेत आणि युवा अवस्थेतील आहेत. आणि असे युवा अवस्थेमध्ये असलेले श्रीराम यांच्यासह लक्ष्मण सतत माझ्या मनोरथांच्या पुढे पुढे राहून, राम आणि लक्ष्मण हे दोघेही जण माझ्या मनोरथांच्या पुढे पुढे राहून माझं रक्षण करोत, अशी या ठिकाणी या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. म्हणून पुढे काय म्हणतात, गच्छन मनोरथोस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. रामांनी तर रक्षण करावंच, परंतु रामांच्या बरोबर लक्ष्मण पण हवेत. आणि राम आणि लक्ष्मण या दोघांनीही माझ्या मार्गावरती पुढे पुढे राहून, माझ्या मनोरथांच्या पुढे पुढे राहून माझं रक्षण करावं. आता इथे रामांच्या बरोबर लक्ष्मणांचाही उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे. म्हणून गच्छन मनोरथोस्माकं रामः पातु स लक्ष्मणः असं या श्लोकामध्ये आलं. आता इथे मनोरथ हा शब्द आला. मनोरथ म्हणजे काय, तर मनोरथ म्हणजे मनाचा अश्व असलेला देहरूपी आत्म्याचा रथ. आता आपला हा संपूर्ण देह जो काही आहे, या देहाचं वैशिष्ट्य असं आहे की या देहाला रथ असं म्हटलेलं आहे. आणि या देहाला रथ म्हटलेलं आहे. आणि या देहरूपी रथाचे घोडे कोणते आहेत, अश्व कोणते आहेत, तर ही सगळी जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय या शरीररूपी रथाचे अश्व आहेत, घोडे आहेत. आणि मग या अश्वांच्या तोंडामध्ये लगाम जो घातला जातो घोड्यांच्या, तो लगाम या रथावरती कुठला आहे, तर त्या अश्वांपासून निघालेला मनरूपी लगाम या शरीर रूपी रथामध्ये तो कार्यरत आहे. त्याच्यानंतर या रथाचा सारथी कोण आहे, तर शरीर रूपी रथाचा सारथी बुद्धी ही त्याचा सारथी आहे. म्हणजे बघा, शरीर रूपी रथ, त्या रथाला इंद्रिय रूपी घोडे, हे सगळं रूपकात्मक आहे. त्या घोड्यांचा लगाम म्हणजे मन, आणि ते मनाचा लगाम, मनोरूपी लगाम कोणाच्या हातात आहे, सारथ्याच्या हातात आहे. मग या रथाचा सारथी कोण आहे, तर त्यांनी पुढे सांगितलं, या रथाचा सारथी हा बुद्धिस्त सारथी, बुद्धी या रथाची सारथी आहे. मग या रथामध्ये बसलंय कोण आणि कोण प्रवासी आहे, कोण प्रवास करतोय, तर आत्मानम रथिनः विद्धी. म्हणजे या शरीर रूपी
रथामधून प्रवास करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आत्मा या शरीररूपी रथातनं प्रवास करतोय. आत्मा हा प्रवासी आहे आणि तो या रथातून प्रवास करतोय आणि त्याचे घोडे आणि लगाम आणि सारथी हे अशा प्रकारचे आहेत असं वर्णन इथे आलेलं आहे. म्हणून अर्थातच आत्म्याचा रथ आणि अर्थातच मनातील आपल्या ज्या काही इच्छांच्या पुढे उभे राहून माझ्या इच्छांचं रक्षण करत. याचा एक अर्थ अभिप्रेत असा आहे की मला इच्छा ज्या काही येतात किंवा इच्छा ज्या काही माझ्या मनामध्ये निर्माण होतात या इच्छा अशा असल्या पाहिजेत. म्हणजे भक्ताला सुद्धा इच्छा किंवा साधकाला सुद्धा ज्या काही इच्छा निर्माण होतात त्या इच्छा अशा असल्या पाहिजेत की त्या प्रभूंना त्याची पूर्तता करणं योग्य असलं पाहिजे. उगाच काहीतरी भलत्या इच्छा जर का मनामध्ये आल्या की त्या प्रभूंनी पूर्ण करण्याचं काही कारण नाही किंवा प्रभूंना पूर्ण करायचं ते योग्य दिसणार नाही. त्या अयोग्य इच्छा जर का माझ्या मनामध्ये जर का आल्या तर त्याचं रक्षण या प्रभूंनी का करावं. म्हणून माझ्या मनामध्ये अशाच इच्छा याव्यात की ज्या प्रभूंनी पूर्तता करणं योग्य आहे, श्रीरामांनी त्याची पूर्तता करणं योग्य आहे, अशाच इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देत. अर्थातच मग मला इच्छा ज्या निर्माण होतात या इच्छा कशा असल्या पाहिजेत तर या सर्व इच्छा या सत्व गुणांनी प्रेरित असल्या पाहिजेत. सात्विक इच्छा माझ्या मनामध्ये असल्या पाहिजेत की ज्या सात्विक इच्छा पूर्तता करताना आपल्या भगवंताला, उपास्य देवतेला, प्रभू रामांना सुद्धा त्याचं पूर्तता करणं अयोग्य वाटणार नाही. थोडक्यात याचा अर्थ काय झाला माहितीये? गच्छन मनोरथोस्माकम या शब्दाचा अर्थ झाला की भगवंताला जे आवडेल तेच आपण वर्तन करणं, भगवंताला जे चालेल तसंच आपण राहणं, भगवंताला जे मान्य होईल तसंच आपलं जीवन असणं हे याला अभिप्रेत आहे. अशाच मनाच्या आकांक्षा आणि जीवन असलं पाहिजे की जे जीवन भगवंताला सुद्धा आवडेल. भक्ताचा सुद्धा भगवंताला अभिमान असतो की हा माझा भक्त आहे, तर त्या भक्ताचं जीवन हे तसंच असलं पाहिजे. उगाच भगवंताला सुद्धा अयोग्य वाटतील अशा इच्छा आकांक्षा आपल्या मनामध्ये असताच कामा नयेत. म्हणून इथे त्यांनी काय म्हटलं की माझ्या ज्या इच्छा आहेत या सर्व इच्छा सात्विक आणि सात्विकच असल्या पाहिजेत. आणि अर्थातच माझ्या इच्छांना काहीतरी मर्यादा असली पाहिजे. उगाच आपलं भगवंताच्या समोर जाऊन बसलं की उगाच इच्छा 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 एकापुढे एक एकापुढे एक एकापुढे एक इच्छाच जर का येत असतील तर तसं पण होता कामा नये. इच्छांना सुद्धा मर्यादा असली पाहिजे, सीमित इच्छा असल्या पाहिजेत आणि त्या भगवंताला परिपूर्तता करण्याकरता योग्य असल्या पाहिजेत. याच्याकरता इथे बुधकौशिक ऋषी रामरक्षेमध्ये असं म्हणतात, गच्छन मनोरथोस्माकम राम पातु सलक्ष्मणः. राम आणि लक्ष्मण या दोघांनी मिळून माझ्या मनोरथाचं किंवा माझं मनोरथ जे काही आहे या मनोरथाच्या पुढे राहून माझं रक्षण करावं राम आणि लक्ष्मणांनी, अशी या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. आता याच्या पुढचा जो श्लोक आहे तो पण अत्यंत महत्वाचा आहे. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुष पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. आता अर्थात रामांची नावं जी काही आहेत इथून पुढच्या 2-3 श्लोकांमध्ये रामांची वेगवेगळी नावं आपल्याला बुधकौशिक ऋषी सांगतायत. बरं, मग त्यांचं नाव काय तर दाशरथी, राम, शूरवीर, लक्ष्मण ज्यांचा दास आहे, आज्ञाकारी, अनुयायी आहे, जे बलवान आहेत, जे काकुत्स्थ हा शब्द तिथे वापरला. काकुत्स्थ याचा अर्थ काकुत्स्था याचा अर्थ असा झाला की पुरंजय राजाच्या वंशातले, हा त्याचा अर्थ झाला.
प्रभू श्रीराम पुरुषोत्तम आहेत आणि जे स्वयंपूर्ण आहेत, कौसल्यापुत्र आहेत, रघुकुल श्रेष्ठ आहेत, असं एकंदरीत या सगळ्या 2-3 श्लोकांमध्ये मिळून इथे एकंदरीत 10 रामांची नावं आलेली आहेत. 10 नामाभिधान केलेलं आहे आणि सांगितलेली आहेत. अशा प्रकारे 10 नामांचा श्लोक आहे असं म्हणायला हरकत नाही. असे 10 नावं कुठली आहेत बघा. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. 10 नावं एकंदरीत या श्लोकामध्ये आली. राम हे नाव आलं, दाशरथी, शूर, लक्ष्मणानुचरो बली, काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. अशी एकंदरीत 10 नावं बुधकौशिक ऋषी आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. याच्या पुढच्या श्लोकामध्ये अजून 7 नावं ते सांगतात. एकूण हे 2 श्लोक मिळून 17 नावं आपल्याला बुधकौशिक ऋषी या ठिकाणी देत आहेत. पुढे म्हणतात वेदांत वेद्यो यज्ञेशः. ही पण रामांची नावं आहेत बरं. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः. आता इथे पहिलं नाव आलं रामांचं वेदांत वेद्यो. म्हणजे वेदांत वेद्यो या शब्दाचा अर्थ वेदांना सुद्धा अविद्य, अर्थात वेदांना सुद्धा ज्या प्रभू रामचंद्रांचं वर्णन करता येणं अशक्य आहे, वेदांनी सुद्धा तिथे वर्णन करता येत नाही. वेदवाणी सुद्धा रामांचं वर्णन करता करता नेती नेती म्हणून परत येते. वेद त्या रामांचं परिपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. वेद त्या रामांचं वर्णन करण्याला असमर्थ आहेत. म्हणून तिथे म्हटलं वेदांत वेद्यो असं म्हटलं. ज्याचं वर्णन करणं, शब्दात सांगणं, या वेदाच्या मंत्रामध्ये सांगणं केवळ आणि केवळ अशक्य आहे असे राम. आणि पुढे म्हटलं वेदांत वेद्यो यज्ञेशः. यज्ञेशः म्हणजे काय की आपण जे काही सर्व यज्ञ करतो, यज्ञ म्हणजे केवळ होमामध्ये आहुती देणं, अग्नीमध्ये आहुती देणं, हा तर एक यज्ञाचा प्रकार आहेच आहे. पण आपण जपयज्ञ करतो, तपयज्ञ करतो, स्वाध्याय यज्ञ करतो, अनेक प्रकारचे यज्ञ असं आपण करत असतो जीवनामध्ये. देवयज्ञ करतो, पितृयज्ञ करतो, मनुष्य यज्ञ करतो, भूतयज्ञ करतो, अशा अनेक प्रकारचे यज्ञ जीवनामध्ये करत असतो. यज्ञ या शब्दाचा अर्थ असा आहे, यज्ञ कशाला म्हणायचं तर यज्ञाचा अर्थ असा आहे ज्या ठिकाणी देवपूजा, संगतीकरण आणि दान या 3 गोष्टी असतात त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देवपूजा, संगतीकरण म्हणजे सत्संग झाला पाहिजे आणि दान झालं पाहिजे. या 3ही गोष्टी जिथे घडतात त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून यज्ञरूपी जीवन, आणि यज्ञामध्ये आपण कोणतंही कर्म केलं, आहुती दिली की आपण म्हणतो काय, इदन्न मम. आता याच्यावर माझा अधिकार नाही देवा, हे तुझ्याकरता मी दिलेलं आहे, आता मी माझा अधिकार काढून घेतला. इदन्न मम, आता हे माझं नाही देवा, हे तुझं आहे. तर यज्ञ संस्कृती आपल्याला इदन्न मम म्हणायला शिकवते. म्हणून इथे यज्ञ ईश असं प्रभू रामचंद्रांना म्हटलेलं आहे. यज्ञांचा स्वामी असं म्हटलेलं आहे. कारण रामचंद्रांचं जीवनच यज्ञ स्वरूप आहे. त्याग त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि त्यांनी क्षणार्धात मातेच्या आज्ञेवरून राज्याभिषेक होण्याचा दुसरा दिवस असताना सुद्धा त्या सर्व राज्याचा त्याग करून, वल्कल नेसून, सर्व अलंकार आणि भरजरी वस्त्र उतरवून ते वनवासाला मातेच्या आज्ञेप्रमाणे निघून गेले 14 वर्ष. आणि त्या 14 वर्षामध्ये त्यांनी अनेक प्रकारचं जे काही जीवन ते जगलेले आहेत
हे सगळं यज्ञरूप जीवन आहे. म्हणून इथे त्यांना शब्द वापरला वेदांत वेद्यो यज्ञेशः. असे यज्ञ ईश आहेत म्हणजे यज्ञांचे स्वामी आहेत. कोण यज्ञांचे स्वामी आहेत? तर आमचे प्रभू रामचंद्र हे यज्ञाचे स्वामी आहेत. किंवा आम्ही एखादा जो यज्ञ करतो या यज्ञाचे स्वीकृत करता आहेत, म्हणजे तो यज्ञ स्वीकारणारे आहेत आणि त्या यज्ञाला स्वीकारून त्या यज्ञाचं जे काही फल आहे ते फल अधिकाधिक प्रमाणामध्ये यज्ञ करणाऱ्याला देणं हे कार्य करणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून तिथे म्हटलं यज्ञेशः. पुढे म्हणतात पुराण पुरुषोत्तम. म्हणजे पुराण पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ असा झाला की आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये एकंदरीत 4 वेद आहेत आणि 18 पुराणं आपल्याकडे आहेत आणि हे सगळं आपल्या संस्कृतीचं मूलस्थान आहे. मग या वेदामध्ये आणि पुराणामध्ये वेदांचा तर सुरुवातीलाच वेदांत वेद्यो यज्ञेशः आपण ऐकलं. वेदानंतर भाग येतो तो पुराणाचा भाग येतो. मग या सगळ्या 18च्या 18 पुराणांमधनं ज्या देवतेंचं, ज्या देवाचं वर्णन केलेलं आहे, ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, त्यामुळे जो त्याही आधीचा आहे, त्यांनी वर्णन केलेल्या परमात्म्याच्याही आधीचा आहे आणि तो जानकी वल्लभ अर्थात जानकीचा पती आहे आणि जानकीला सर्वात प्रिय असलेले श्रीराम म्हणजे श्रीमान अर्थात इथे श्रीमान असा शब्द वापरलेला आहे. म्हणून इथे या श्लोकामध्ये काय म्हणतात की पुराण पुरुषोत्तम हा या शब्दाचा अर्थ सगळ्या पुराणांनी ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे त्याही परमात्म्याच्या आधीचे पुराण पुरुषोत्तम हे राम आहेत. आणि ते आत्ता या रामायणामध्ये कसे आहेत तर जानकी वल्लभा, जानकीचे अत्यंत प्रिय असे पती आहेत आणि श्रीमान असा शब्द वापरलेला आहे. जानकी वल्लभा श्रीमान अर्थातच श्रीमान या शब्दाचा अर्थ ज्यांची चित्तवृत्ती श्रीमंत आहे, अप्रमेय म्हणजे ज्याची काहीही किंवा कशाचीही तुलना होऊ शकत नाही आणि पराक्रमी अशी अजून 7 नावं या श्लोकामध्ये पुढे आलेली आहेत. म्हणजे एकूण या दोन्ही 3 श्लोकांमध्ये मिळून रामचंद्रांची 17 नावं आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. आता इथे श्रीमान असं विशेषण वापरलेलं आहे रामांच्या करता. तर त्या श्रीमान या शब्दाचा अर्थ असा झाला की आपण म्हणतो ना श्रीमान, श्रीमान असं म्हणतो एखाद्या मनानी अत्यंत श्रीमान हा शब्द जो आहे तो मना करता आहे. ज्या मानवाच्या ठिकाणी मनाची श्रीमंती आहे, मनानी जो मोठा आहे, मनानी जो श्रीमंत आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमान आहे. ज्याची चित्तवृत्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, ज्याची चित्तवृत्ती मन अत्यंत तृप्त आहे, ज्याची चित्तवृत्ती आणि मन हे अत्यंत समाधानी आहे, ज्याची चित्तवृत्ती आणि मन हे अत्यंत आनंदी आहे, त्याला काय म्हणायचं तर त्याला श्रीमान असं म्हणायचं. म्हणून प्रभू रामचंद्र हे स्वतःच्या चित्तवृत्तीनी मनाने अत्यंत श्रीमंत आहेत आणि म्हणून त्यांना शब्द वापरला इथे श्रीमान. आणि अप्रमेय पराक्रमः, अप्रमेय पराक्रमः म्हणजे प्रभू रामचंद्रांची श्रीमंत आहेत आणि अप्रमेय म्हणजे श्रीरामांच्या मनाची किंवा प्रभू रामचंद्रांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. याला तुल्यबळ या जगामध्ये काहीही नाही. सर्वश्रेष्ठ म्हणजे राम, सर्वश्रेष्ठ म्हणजे रामांचं मन, सर्वश्रेष्ठ म्हणजे रामांची चित्तवृत्ती, शांत वृत्ती, याला तुलना नाही. आणि म्हणून अप्रमेय पराक्रमः असं पुढे म्हणतात. असे असलेले शांत असलेले राम, आनंदी असलेले राम, मनाने श्रीमान असलेले राम कसे आहेत तर अत्यंत पराक्रमी आहेत. अप्रमेय, कोणाची तुलना
होऊ न शकणारे राम अप्रमेय पराक्रमः आणि इत्येतानि जपे नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. हा श्लोक येतो पुढे. इत्येतानि जपे नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. अशा प्रकारे अर्थातच एतानी अशा माझ्या विविध नावांनी युक्त माझ्या नामाचा जप मदभक्त, याचा अर्थ माझा भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतील तर त्यांना काय मिळेल म्हणून सांगितलेलं आहे. अशी ही नावं आता या रामरक्षेमध्ये बघा 17 नावं या 2 श्लोकामध्ये आली. अशी जी माझी पवित्र आणि श्रेष्ठ नामं आहेत, या नामांचा जप जे माझे भक्त जप करतील, पण जप करताना तिथे एक शब्द ठेवला आहे, श्रद्धेनी विश्वासानी दृढ विश्वासानी जर का जप करतील, मद्भक्तः श्रद्धयान्वितः, अत्यंत या नामांवरती आणि या रामरक्षेवरती जे माझे भक्त श्रद्धा ठेवून या नामांचं पठण करतील त्यांना काय मिळेल याच्यापासनं ते पुढे सांगितलं. अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. अहो तुम्ही संशयच बाळगू नका, शंकाच घेऊ नका. असा श्रद्धेने रामनामाचा जप करणाऱ्या मानवाला अश्वमेध यज्ञापेक्षा जास्ती पुण्य रामांच्या कृपेने प्राप्त होईल, यात शंकाच नाही, यात संशय नाही. इतकं रामनाम श्रेष्ठ आहे की अहो कितीतरी अश्वमेध केल्याचं पुण्य येथे प्राप्त होतंय. म्हणून अश्वमेधाधिकं पुण्यम, त्याच्याही पेक्षा जास्ती पुण्य, अश्वमेधापेक्षा जास्ती पुण्य आपल्याला या रामनामांपासून प्राप्त होतंय असं या ठिकाणी बुधकौशिक ऋषी आपल्याला सांगतायत. म्हणून मदभक्त याचा अर्थ असा आहे की मदभक्त या शब्दाचा अर्थ ज्यांच्या मुखामध्ये सतत राम नाम आहे, राम राम श्रीराम जय राम जय जय राम, माझं नाम ज्यांच्या मुखामध्ये आहे, नवे नवे तर सारखा नाम जप नामस्मरण करून 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 ज्या नामामध्ये गुंतून गेलेलं आहे ज्यांचं मन, आणि जे मानव माझ्या नामामध्येच गुंतलेले आहेत, माझ्या नामाचाच ज्यांना मद चढलेला आहे, असे जे काही मानव आहेत, माझ्या नामामध्ये हरवून गेलेले माझे भक्त आहेत, असा अर्थ जरी आपण पाहिला तरी अशा भक्तांना अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. अशा सगळ्या माझ्या भक्तांना काय मिळेल, काय लाभ होईल, तर अश्वमेधापेक्षा सुद्धा अधिक पुण्य त्यांना या नामांच्या जपानी प्राप्त होईल असं इथे सांगितलेलं आहे. एका अर्थाने श्री रामरक्षा स्तोत्र स्वतः भगवान शंकरांनी रचलेलं आहे. शंकरांनी रचलेलं हे स्तोत्र स्वप्नामध्ये जाऊन बुधकौशिक नावाच्या ऋषींना सांगितलं आणि शंकरांनी या बुधकौशिक ऋषींना आज्ञा दिली की बाबा रे, उद्या सकाळी उठल्यानंतर हे सगळं स्तोत्र लिहून काढ आणि समाजाच्या मानवांच्या कल्याणाकरता हे सर्वांना देऊन टाक. अशी श्री शंकरांची आज्ञा या बुधकौशिक ऋषींना झाली आणि त्याप्रमाणे या बुधकौशिक ऋषींनी शंकरांच्या आज्ञेवरून हे स्तोत्र दुसऱ्या दिवशी लिहिलं आणि सगळ्या मानवांच्या कल्याणाकरता हे अर्पण केलं. म्हणून याचे करते बुधकौशिक ऋषी नाहीयेत, याचे मूळ निर्माते रचयिता करते हे भगवान शिवशंकर म्हणजे महादेव आहेत. आता एका अर्थाने आपल्या भक्तांना उद्देशून मोठ्या खात्रीपूर्वक हे शंकर महादेव या ठिकाणी सांगतायत की अशा प्रकारे या रामरक्षेचा जप साधना माझे भक्त अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतील. मदभक्त असा शब्द वापरलाय. माझे भक्त अत्यंत श्रद्धायुक्त
अंतःकरणाने करतील तर त्यांना काय मिळेल? अश्वमेधाधिकम पुण्यम संप्राप्नोती न संशयः. त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षा सुद्धा जास्ती फल प्राप्त होईल असं प्रभू रामचंद्र या ठिकाणी सांगतात. आता एका अर्थाने जर का बघितलं तर शिव आणि वैष्णव, शैव आणि वैष्णव हे दोघी जण देवता भिन्न आहेत. आपल्याकडे दोन्ही संप्रदाय खूप मोठे आहेत. एक आहे शैव संप्रदाय, एक आहे वैष्णव संप्रदाय. म्हणून वैष्णव संप्रदाय, विष्णूचे जे सांप्रदायिक लोक आहेत ते सगळे उभं गंध लावतात आणि शैव सांप्रदायिक लोक हे आडवं गंध लावतात. दोघांच्याही मध्ये आचरणामध्ये फरक आहे, परंतु शिव आणि विष्णू शेवटी एकच आहेत. या दोन्ही संप्रदायांमध्ये पराकोटीचा वाद होता आणि अनेक संतांनी, महंतांनी, आचार्यांनी सांगितलं की हे दोघंही वेगळे नाहीत, हरी आणि हर एकच आहेत. तुकाराम महाराज तर म्हणतात, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, दोघे सारिखे सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे, असं तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. आणि शेवटी त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की दोघांमध्ये मला काय बदल दिसतो तर एका वेलांटीचा भेद, फक्त एका वेलांटीचा भेद आहे. हरी आणि हर. हरी म्हटलं की एक वेलांटी आहे, हर म्हटलं की वेलांटी नाही. तर एक वेलांटीचा फरक मला फक्त दिसतो, बाकी कुठलाही या दोघांमध्ये भेद नाहीये. पण इथे मात्र हरी आणि हर हे दोघही जण एकच कसे आहेत बघा. वस्तुतः हे रामरक्षा स्तोत्र हे रामांचं आहे. राम हे विष्णूंचे अवतार आहेत, म्हणजेच ते राम हे वैष्णव आहेत. आणि या विष्णू अवताराचं म्हणजेच विष्णूंचं हे स्तोत्र सांगतायत कोण प्रत्यक्ष तर हर म्हणजे शैव म्हणजे शिव, महादेव प्रत्यक्ष हे स्तोत्र सांगतायत. म्हणून इथे एक अजून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते या रामरक्षेमध्ये की याचे कर्ता रचयिता शिव असल्यामुळे हरी आणि हर हे दोघही जण एकच आहेत, ते वेगळे नाहीतच, ते एकच आहेत. हरीमधूनच हर शंकर उत्पन्न झाले हेच यातून सिद्ध होतं. किंवा भगवान शिवांना सुद्धा त्यांच्या भक्तांनी हरिनाम रामनाम घ्यावं हेच शिवांना सुद्धा अपेक्षित आहे. आणि म्हणून शिवसुद्धा सातत्याने रामनामच घेतात. शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, असंच त्या आरतीमध्ये आपण शंकरांच्या म्हणतो ना. तर शतकोटींचं बीज म्हणजे रामनाम आहे, त्याचा वाचेनी सतत ते उच्चार करतात. म्हणजे भगवान शिवशंकर महादेव हे सुद्धा रामांचं नाव घेतात. आणि म्हणून ते स्वतः रामांचं नाव घेतात शिव. तर त्या शिवांना सुद्धा अशीच इच्छा असली पाहिजे की माझे जे भक्त आहेत या भक्तांनी सुद्धा माझ्यासारखं प्रत्येकाने रामनाम मुखामध्ये ठेवलं पाहिजे, रामनाम घेतलं पाहिजे, रामांची उपासना केली पाहिजे, रामरक्षा स्तोत्र म्हटलं पाहिजे. ही शिवांची पण अपेक्षा असली पाहिजे. आणि म्हणूनच या शिवांनी तुमच्या आमच्या कल्याणाकरता कोणाला तरी निमित्त केलं पाहिजे. म्हणून त्यांनी या बुधकौशिक ऋषींना निमित्त केलं. आणि हे स्तोत्र प्रत्यक्ष शिवांनीच बुधकौशिक ऋषींच्या माध्यमातून आपल्या सर्व मानवांच्या कल्याणाकरता हे प्रदान केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांची ती अपेक्षा असली पाहिजे की अशी सगळी रामनामं माझ्यासुद्धा भक्तांनी घेतली पाहिजेत. कारण मी त्यांचं नाव घेतोय तर तुम्ही पण घ्या ना त्यांचं नाव. म्हणून शेवटी काय तर आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. अहो कोणत्याही देवाची उपासना करा, शेवटी त्या अंती परमात्म्यापर्यंतच ती उपासना जाणार आहे, पोचणार आहे. याला दृष्टांत काय दिला तर आकाशातून पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा त्या समुद्राकडेच जातो. कारण का तो त्या समुद्रापासून निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच आपण केलेली कोणतीही उपासना
ही शेवटी त्या परमात्म्यापर्यंतच जाते, कारण आपण परमात्म्यापासूनच निर्माण झालेलो आहोत. आपण आत्मा आहोत, तो परमात्मा आहे. म्हणून केलेली प्रत्येक गोष्ट शेवटी त्या केशवापर्यंत जाते आणि हे आपोआप या ठिकाणी सिद्ध होतं. आता इथे काय दुसऱ्या पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, 25व्या श्लोकामध्ये, रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः. म्हणजे काय म्हणतात, रामं दूर्वादलश्यामं. आता रामम दूर्वादल श्यामम असा शब्द वापरलेला आहे. आता दुर्वा तुम्हाला माहिती आहे, आपण गणपतीला दुर्वा वाहतो. या दुर्वा उगवलेल्या असतात जमिनीवर. तेव्हा आपण बघितलं का की त्या दुर्वांची जी ताज्या खाली जमिनीत उगवलेली जी वरची त्याची जी पाती असतात, गवताची दुर्वांची जी पाती असतात ती अत्यंत मुलायम असतात, मृदू असतात, कोमल असतात, तेजस्वी असतात. आणि तसं या रामांचं स्वरूप आहे. रामम दूर्वादलश्यामम. या दुर्वांची पाती किती मृदू आहेत, मुलायम आहेत, हिरवीगार आहेत, ते ताजी तवानी आहेत, तेजस्वी आहेत. तसं हे रामांचं स्वरूप आहे. म्हणून अर्थातच मितभाषी असा त्याचा अर्थ आहे. रामन दूर्वादलश्यामम पद्माक्षम पीतवाससम. आता या दुर्वांचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे की दुर्वा या मुळातच अत्यंत शीतल आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही लोक सांगतात की आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये थोड्याशा दुर्वा टाकून ठेवायच्या. एक 4-5 दुर्वा टाकून ठेवल्या तर त्या दुर्वांचं पाणी जर का आपण दिवसभर पिलं तर आपल्या शरीराला जो काही उष्मा त्याचा त्रास होतो, उन्हाळी लागते किंवा आतून उष्णतेचे काही त्रास होतात, तर त्याच्यावरती हे दुर्वांचं पाणी हे शीतलता आपल्या शरीराला प्रदान करतं. म्हणून दुर्वा या अत्यंत शीतल आहेत, कोमल आहेत, हिरव्यागार आहेत, हरित आहेत. आणि म्हणून अनेक प्रकारचे रोगांकरता या दुर्वांवरती अनवाणी चालायला पण सांगितलेलं आहे. आपल्या शरीरातली जी असलेली सगळी उष्णता आहे ती आपल्या तळपायाच्या द्वारा दुर्वा खेचून घेतात आणि आपल्या मस्तकाला सुद्धा, डोक्यापर्यंत सगळ्या शरीराला शीतलता प्रदान करतात. म्हणून या दुर्वा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून दुर्वांची उपमा इथे रामांना दिलेली आहे. आता या ज्या दुर्वा आहेत, या दुर्वा, एक त्या दुर्वांचा श्लोक असा येतो. गणपतीला तर दुर्वा अत्यंत प्रियच आहेत, प्रश्नच नाही. पण इथे एक श्लोक असा येतो, दुर्वा दुःस्वप्न नाशिनी. याचा अर्थ दुर्वांकुर हे दुःस्वप्नांचा, वाईट स्वप्नांचा नाश करणारे आहेत. आणि म्हणूनच या दुर्वांची उपमा दिलेली आहे की रामन दूर्वादलश्यामम. अशा या शीतल असलेल्या दुर्वा, म्हणजेच या दुर्वांच्या प्रमाणे शांत, शीतल असे असलेले प्रभू राम, किंवा शांत आणि शीतल स्वभाव असलेले, शांत आणि शीतल मन असलेले प्रभू राम हे कसे आहेत तर श्यामवर्ण आहेत. आणि पद्माक्षम म्हणजे कमल नयन आहेत. अक्ष म्हणजे डोळे, पद्म म्हणजे कमळ, पद्माक्षम. आणि पीतवाससम म्हणजे पीतांबर, पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसलेलं आहे. असे श्रीराम, या श्रीरामाच्या या अनेक अनेक दिव्य परिणाम असलेल्या या प्रभावी अशा नामांनी त्यांची नित्य स्तुती जे मानव करतील ते संसारी असून सुद्धा, या संसारामध्ये असून सुद्धा संसारी न गणले जाता पुण्यवान समजले जातील. पुण्यवानांमध्ये त्यांची गणना होईल. म्हणजे काय की रामन दूर्वादलश्यामम पद्माक्षम पीतवाससम स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरा. जरी ते संसारातले जीव असतील, संसार जीवन जगत असतील, तरी सुद्धा
रामांच्या उपासनेमुळे ते संसारात असून सुद्धा नसल्यासारखे असतील. म्हणजे कमळाच्या पानासारखं. ते कमळाचं पान त्या पाण्यामध्ये असतं, परंतु त्या पाण्यामधनं ते जेव्हा आपण पान कमळाचं बाहेर काढतो तेव्हा ते पाण्यामध्ये नसल्यासारखं असतं. म्हणजे त्याच्यावर पाण्याचा लवलेश शिल्लक राहत नाही. तसंच एखाद्या फळाचं बी बघा, चिक्कूचं बी बघा आणि सीताफळाचं बी बघा. चिक्कूचं बी त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर त्या चिक्कूचा कोणताही लवलेश त्या बीवरती राहत नाही. मात्र सीताफळाचं जर का बी आपण बघितलं तर ते कितीही जरी आपण खाल्ली ती तरी सुद्धा त्याला काही ना काहीतरी शेष हे शिल्लकच राहतो. तर जीवन हे असं असलं पाहिजे की त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. जीवनामध्ये अशी तृप्तता पाहिजे, अशी परिपूर्णता पाहिजे, अशी शीतलता पाहिजे. ती प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आम्हाला प्राप्त होऊ दे की आम्ही संसारामध्ये सुद्धा पद्मपत्र इवांबसे म्हणजे आम्ही कमळाच्या पानाप्रमाणे हा संसारामध्ये आम्ही राहिलो पाहिजे. जेव्हा आम्ही केव्हा या संसारातनं बाहेर पडू तर आम्हाला याचं कोणताही लवलेश राहणार नाही. असं कोणाला प्राप्त होतो फल तर स्तुवंती नामभिर्दिव्यैर. जे कोणी भक्तीनी श्रद्धेनी या नामांचं पठण करतात, या नावांनी प्रभू रामचंद्रांची स्तुती करतात, त्या मानवांना हे फल प्राप्त होतं असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आत्ता आपण पाहिले 21, 22, 23, 24 आणि 25 हे श्लोक आत्ता आपण पाहिले. एक नामस्मरण करूया आणि पुढचा थोडा भाग बघूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 26वा श्लोक असा येतो. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. या 26व्या श्लोकामध्ये बुधकौशिक ऋषी आपल्याला श्रीरामांचे काही गुणविशेष सांगतात आणि गुणविशेष सांगून कथन करून श्रीरामांना वंदन करण्याला ते सुचवत आहेत. रामम लक्ष्मण पूर्वजम असं म्हटलेलं आहे. रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम. आता इथे असा अर्थ होतो की लक्ष्मणाचे पूर्वज राम. वस्तुतः ज्येष्ठ किंवा अग्रज हा शब्द तिथे वापरला असता, परंतु पूर्वजांचा मी असा काढतो, याचा अर्थ असा काढतात की या शेषनाग अर्थात लक्ष्मण हा राम अवतारात प्रथम महाविष्णूंच्या सोबत या पृथ्वी तलावर मानव रूपामध्ये अवतीर्ण झाला. त्याआधी महाविष्णूंचे 6 अवतार झालेले होते आणि त्यात महाविष्णू एकटे अवतीर्ण झाले. मात्र त्या अर्थी पूर्वज हा शब्द या ठिकाणी आलेला असावा. म्हणून रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम.
आता रघुवर म्हणजे काय तर रघुराजाच्या वंशात जन्मलेले असे श्रीराम, अर्थात सीतापतीम, सीतेचे पती या अर्थी अजून एका नावाने श्रीराम प्रसिद्ध आहेत. सुंदरम म्हणजे देहाने अर्थात शारीरिक सुंदरता आहेच, परंतु जे ऋषीवर भौतिक जगाच्या पार गेलेले असतात ते या मर्यादित अर्थाने लिहितात असं नाही, तर ते सुंदरम या शब्दाचा अर्थ केवळ ते भौतिक सुंदरता असं पाहत नाहीत, तर अध्यात्मात उच्च अवस्थेला गेलेले ऋषी मुनी साधक ही लोक कशाचं सौंदर्य पाहतात, तर मनाचं सौंदर्य पाहतात, आत्म्याचं सौंदर्य पाहतात. म्हणून इथे सुंदरम हा शब्द वापरला आहे. तो मन, आत्मा, देह, आत्मा, देह आणि लौकिक या अर्थाने सर्व अर्थाने जे तत्व अलौकिक अतिसुंदर आहे असे श्रीराम. म्हणजे मन, आत्मा, देह आणि लौकिक या सगळ्याच ठिकाणी सुंदर असलेले श्रीराम. या हेतूने असं म्हणतात की सीतापतीम सुंदरम. आणि पुन्हा तो शब्द येतो काकुत्स्थं करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम, हा शब्द येतो. पुन्हा एकदा अर्थ की काकुत्स्थं करुणार्णवम. काकुत्स्थ म्हणजे रघुवंशातील एका महान राजाच्या वंशात जन्मलेले श्रीराम. आता त्यांचं विशेषण काय आहे तर करुणार्णवम म्हणजे करुणा आणि अर्णव म्हणजे समुद्र, म्हणजे महासागर समुद्र, अर्थातच करुणेचा महासागर असलेले श्रीराम असे श्रीराम. आणि करुणा इतकी की सर्व समर्थ असूनही जानकीच्या परत देण्याच्या बदल्यामध्ये इतकी करुणा रामाच्या ठिकाणी आहे की जानकीला रावणाने फक्त परत द्यावं, आणि त्या रावणाला सुद्धा जीवदान दिलं असतं. या रामांनी जीवनदान देण्याला ते राम तयार होते, आणि ते तसं त्याला म्हटलेही होते, तू माझ्या जानकीला परत दे आणि निघून जा, मी तुला जीवदान देतो. आणि तरी सुद्धा अंती या रावणाला त्यांनी मृत्यू देऊन, पुन्हा मृत्यू दिल्यानंतर सुद्धा त्या रावणाला मोक्ष प्रदान केलेले असे श्रीराम. हे करुणार्णव हृदय असल्याशिवाय किंवा करुणार्णव ज्यांचं मन असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणून असे श्रीराम मृत्यूशय्येवर असताना रावणाने प्रभूंना जाणून क्षमायाचना केली आणि प्रभूंची करुणा भागली. म्हणून या ठिकाणी काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम. आता गुणनिधी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीसाठी पैसे किंवा मदत जमा करतो त्यावेळेला त्याला निधी असं म्हणतात, असा शब्द वापरतो. आणि निधी संकलन असं आपण म्हणतो ना, की जिथे एखादा काही संस्थेकरता, काही चांगल्या यज्ञाकरता, काही चांगल्या ह्याच्याकरता जर का द्रव्य गोळा करायचं असेल तर त्याला शब्द वापरतात निधी संकलन असं म्हणतात. एकत्रितपणे एकाच ठिकाणी जमा केलेली गोष्ट. अर्थात जगतपालक श्रीराम हे स्वतः सर्व गुणांची खाण आहेत. गुणांचा समुच्च संचय ज्यांच्या ठाई झालेला आहे आणि तो त्यांनी आपल्या चरित्रातून प्रकट केलेला आहे. आणि पुढे म्हणतात विप्रप्रियम धार्मिकम. विप्र म्हणजे काय तर गुणी, ज्ञानी, सज्जन, धर्मात्मा, सहिष्णू, सुजन, सन्मार्गी, साधू, वैराग्य वृत्तीचे असे जे काही जीव आहेत, असे जीव, अशा मनोवृत्तीचे जन ज्यांना अत्यंत प्रिय आहेत ते विप्रप्रियम असं म्हटलेलं आहे. असे श्रीराम आहेत. आणि एक गोष्ट की श्रीरामांना प्रिय होण्यासाठी आपल्या अंगी असे गुण असले पाहिजेत, म्हणजेच आपण रामांना प्रिय होऊ. म्हणजे काय तर आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे, सज्जनता असली पाहिजे, धर्म असला पाहिजे,
सुजनता असली पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे, सन्मार्ग असला पाहिजे, साधुत्व असलं पाहिजे, वैराग्य वृत्ती असली पाहिजे. असे जर का गुण आपल्याकडे असतील तर प्रभू रामचंद्रांना आपोआप आपण प्रिय होऊ. म्हणून इथे म्हटलं विप्रप्रियम असं. म्हणून हे सगळे गुण आपल्याकडे विशेष असणं खूप आवश्यक आहे. अर्थातच पुढे शब्द वापरला धार्मिकम. आता धार्मिक म्हणजे काय, तर धार्मिक वृत्तीचा जो काही मानव आहे हा मानव सज्जन, सुशील आणि सन्मार्गी असतोच. आणि तो इतर जनांना सुद्धा सन्मार्ग वृत्तीने पाहणारा असतो आणि समान वृत्तीने पाहणारा असतो. आणि सात्विक वृत्ती असणारा. धर्म या शब्दाचा एक अर्थ असा आहे की धारणा असा अर्थ आहे. अर्थात ज्याने सत्य, दया, क्षमा, शांती यांना धारण केलेले आहे. अर्थात त्यावर ज्याचा श्रद्धा वा दृढ विश्वास आहे असे श्रीराम. आता राजेंद्रम म्हणजे काय, तर राजांचा राजा. इंद्र म्हणजे देवांचा राजा. इंद्र हा सर्वश्रेष्ठ आहे. राजेंद्र म्हणजे अनेक राजांचा इंद्र, म्हणजे राजांचा श्रेष्ठ राजा. अर्थातच ज्यांनी अशा राजांचं सार्वभौमत्व मान्य केलं आहे असा राजा म्हणजे राजेंद्र. हे इहलोकीच्या अर्थात आणि स्वर्गलोकी सर्व देवांचा राजा इंद्र, तो देखील भगवंताचं प्रतीक रूप. तर प्रतीक रूप आणि स्वर्गलोकी देवांना सुद्धा प्रिय असलेला इंद्र सुद्धा भगवंताचं प्रतीक रूप श्रीराम हे राजेंद्र. आणि सत्यसंधम म्हणजे सत्य म्हणजे मिथ्या नाही ते सत्य, परिस्थितीला धरून जे काही आहे ते सत्य, असत्याचा किंचित मात्र लवलेश नाही अशा सत्याशी बांधलेले, त्या सत्याशी संधी केलेले, त्या सत्यावर श्रद्धा, विश्वास, आस्था, प्रेम, दृढनिष्ठा असलेले असे कोण आहेत, तर श्रीराम आहेत असं या 26व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तिम वंदे लोकाभिरामम. रघुकुल तिलकम राघवम रावणारिम. म्हणजे अशा रामांना मी वंदन करतो की जे लोक अभिराम आहेत, रघुकुल तिलक आहेत, रघुवंशातले आहेत आणि रावणारिम रावणाचे शत्रू आहेत, अशा रामांना मी वंदन करतो. असा या स्तोत्राचा एकूणात अर्थ झाला. आता या रामरक्षेच्या बाबतीत पुढचे 26 पर्यंतचे श्लोक आपण आज पाहिलेले आहेत. याचा पुढचा जो काही भाग आहे तो उद्याच्या प्रवचनामध्ये आपण पाहणार आहोत. उद्या असेच हे प्रवचन ऐकण्यासाठी सायंकाळी रात्री 9 वाजता आपण सगळेजण भेटूयात आणि त्याप्रमाणे आपण उर्वरित प्रवचन उद्या श्रवण करूया. आज केलेलं जे काही प्रवचन आहे ते त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली की जय. महारुद्र हनुमान की जय.